हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी काही वॅकन्सी घेऊन आली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशनचं रिक्रुटमेंट आहे. ह्या ज्या वॅकन्सी आहे यामध्ये GNM ANM फॉर्म भरू शकतात. नर्सिंग ऑफिसरच्या जागा यामध्ये आहे. बरेचदा काय होतं की वॅकन्सीज निघतात आणि आपल्याला माहीतच नसते आणि डेट निघून गेल्यानंतर आपल्याला माहिती होतं. तर मी तुम्हाला डिटेल सांगते की काय डेट आहे, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे, कधी लास्ट डेट आहे फॉर्म भरायची आणि कसा फॉर्म भरायचा, काय एज क्रायटेरिया आहे, काय एज्युकेशनल क्रायटेरिया आहे. ह्या ज्या जागा आहे ANM BSc GNM सगळे भरू शकतात नर्सिंग ऑफिसरच्या, आणि काही स्टाफ नर्सच्या जागा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग बघूया आपण आता की फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, ही जी साईट आहे ही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन. जर तुम्ही गुगलवर गेले आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन असं जरी टाकलं तरी तुम्हाला हे होम पेज ओपन होईल. ठीक आहे, आता इथनं तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. हे बघा इथे दिसत आहे 13 एप्रिलचे जे नोटिफिकेशन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 11, 12 आणि 13. ठीक आहे, हे नोटिफिकेशन आहे 3 नंबरचं. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर हा जो मॅन्युअल आहे, हे जे मॅन्युअल आहे ती तुम्हाला दिसेल. यामध्ये दिलेलं आहे की जी डेट आहे, डेट ऑफ फॉर सबमिशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन, फॉर्म भरायची जी डेट आहे ही आहे 13/4 म्हणजेच 13 एप्रिल 2026 ते 4/5 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 4 मे 2026, आणि जे पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे ती आहे 5/5/2026. या तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता. जर फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल तर ते तुम्हाला एडिट करता येईल. ते म्हणजे 11 मे 2026 ते 13 मे 2026 पर्यंत तुम्हाला करता येईल. तर हे झालं फॉर्म भरण्याची डेट बरोबर लक्षात ठेवा. फॉर्म स्टार्ट ऑलरेडी झालेले आहे 13 एप्रिलपासनं, तर 4 मे पर्यंत आहे, म्हणजे तुम्ही भरू शकता. अजून तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण बघूया की कुठल्या कुठल्या वॅकन्सी आणि कसे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल पेज नंबर 75 पेज नंबरवर दिलेला आहे. 71, 74, 75. ठीक आहे, 75 पेज नंबर दिला आहे. यामध्ये जर तुम्ही बघाल तर सिरियल नंबर 130 आय थिंक, 130. हे बघा, जे सिरियल नंबर 130 आहे इथे दिसत आहे नर्सिंग ऑफिसर ही वॅकन्सी आहे. अशा अनेक वॅकन्सी आहे, जसं आयुर्वेदिक फार्मासिस्ट आहे, लेडी मेडिकल अटेंडंट आहे, होमिओपॅथिक फार्मासिस्ट आहे. तर ही आहे नर्सिंग ऑफिसरची. मी नर्सिंगबद्दलच बोलेल. नर्सिंग ऑफिसरची जी वॅकन्सी आहे ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार इथे दिलेल्या आहे पोस्ट. ठीक आहे, त्याच्यासाठी GNM BSc फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की जसं ANMसाठी पण जागा आहे, तर स्पेशल ज्या जागा आहे ANMसाठी पण काही स्पेसिफिक जागा दिलेल्या आहे यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता हा ANM आहे, 138 सिरियल नंबर आहे ANMसाठी. तर ANMसाठी पण जागा दिल्या आहे, त्या पण कॅटेगरीनुसार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू इथे हे एज क्रायटेरिया दिला आहे की कुठल्या एज ग्रुपमध्ये आपण भरू शकतो. तर जसं ANMसाठी मी म्हटलं, ठीक आहे, ANM झालं. त्यानंतर आपण बघू त्यानंतर हे अजूनही काही जागा आहे, जसं स्टेनोग्राफर दिसत आहे, लॅबोरेटरी अटेंडंट आहे ना. आणि इथे जो दिला आहे हे आहे एज लिमिट. ठीक आहे, 18 ते 27. याचं जे एज रिलॅक्सेशन आहे कॅटेगरीनुसार वेगवेगळं आहे, ते आपण नंतर बघू. आता नर्सिंग ऑफिसरसाठी आपण एज ग्रुप बघून घेऊ, कुठले एजचे लोक भरू शकतात. 130 नर्सिंग ऑफिसर, याच्यामध्ये एज ग्रुप दिला आहे 18 ते 30 वयोगटातील जे आहे स्टुडंट किंवा स्टाफ नर्स त्या भरू शकतात 18 ते 30. आणि जे एज रिलॅक्सेशन आहे ते मी जसं म्हटलं की कॅटेगरीनुसार वेगवेगळं आहे. आपण 18 ते 30 कॉमन एज ग्रुप बघितला. एज रिलॅक्सेशन बघू. जसं SC ST आहे 5 इयर्स दिलं आहे रिलॅक्सेशन.
म्हणजे 18 ते 30 म्हणजे इथे 35 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. 18 ते 35 वर्षापर्यंत. ओबीसी जर असेल तर 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते. PWD असेल तर 10 इयर्स रिलॅक्सेशन आहे. PWD ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर 13 इयर रिलॅक्सेशन आहे आणि SC STचा असेल तर 15 इयर्स रिलॅक्सेशन आहे. तर हे झालं रिलेटेड टू द एज क्रायटेरिया. ओके, यानंतर आपण बघू स्कीम ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशन स्कीम कशी राहील. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चनच राहील. तुम्हाला टिकच करायचं आहे. ABCD 4 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे आणि प्रत्येक पार्टला 15 मिनिट्स राहील. टोटल 60 मिनिट्स है ना. तर याचे जनरल इंटेलिजन्सचे जे क्वेश्चन आहे त्याच्यावर तुम्हाला 25 क्वेश्चन राहील आणि मार्क्स राहील 50. जनरल अवेअरनेसवर पुन्हा 25 क्वेश्चन आणि 50 मार्क. त्याच्यानंतर आहे ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन राहील 25 आणि 50 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेजवर पण 25 राहील क्वेश्चन आणि 50 मार्क्स राहील. तर हे झालं स्कीम ऑफ एक्झामिनेशन. यानुसार तुम्हाला या सब्जेक्टनुसार मला अभ्यास करायचा आहे. ओके, आतापर्यंत आपण बघितलं की लास्ट डेट काय आहे, एक्झाम फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट काय आहे, लास्ट डेट काय आहे. त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे ते कुठल्या 4 पार्टमध्ये येणार आहे, कुठल्या सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करायचा. आता आपण बघू की फॉर्म कसा भरायचा आहे, हाऊ टू अप्लाय दी फॉर्म है ना. याच्यामध्ये मी जर बघितलं तर पहिले आपण फी बघून घेऊ. ॲप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपीज आहे आणि फीज कॅन बी पेड ऑनलाईन ओनली थ्रू द UPI आपण भरू शकतो, नेट बँकिंग भरू शकतो है ना. त्याच्यानंतर कार्डनी पेमेंट करू शकतो. पण याच्यामध्ये अजून असं आहे की द वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू द SC असो, ST असो किंवा PWD असो, एक सर्व्हिसमॅन असो है ना, त्यांच्यासाठी एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट, म्हणजे त्यांच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फिमेल, ती मग OBC, ओपन, SC ST कुठल्याही फिमेल कॅन्डिडेटला जी 100 रुपीज फी आहे ती भरायची नाही आहे. म्हणजे आपल्याला फ्रीमध्येच फॉर्म भरायचा आहे. फक्त फी कोणाला भरायची आहे, मेल कॅन्डिडेटला, तो पण ओपन आणि OBC. ठीक आहे, बाकी सगळ्यांना फ्रीज आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लास्ट डेट मी ऑलरेडी सांगितली आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण येऊ सेंटर है ना, जी आपली एक्झाम आहे ती कुठे होणार आहे. त्याच्यामध्ये आता हे वेगवेगळ्या स्टेटनुसार दिलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये यायचं. महाराष्ट्रामध्ये काही दिलेलं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये जी एक्झाम होणार आहे अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आहे, सुरत आहे, मेहसाणा आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे. तर या सेंटरच्या नावं तुम्ही चॉईस करू शकता जिथे एक्झाम होईल. नेक्स्ट आहे फॉर्म कसा भरायचा. फॉर्म कसा भरायचा हे सगळं यामध्ये व्यवस्थित दिलं आहे PDF मध्ये. तर पेज नंबर 40 जे आहे त्याच्यावर दिलं आहे प्रोसिजर फॉर फिलिंग द ऑनलाईन अप्लिकेशन. ठीक आहे, याच्यामध्ये सगळं दिलं आहे. कसा फॉर्म भरायचा, कसा फोटो अपलोड करायचा, कसं साईन अपलोड करायची, ते ही PDF डाउनलोड करून घ्या. यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे दिलेल्या आहे. इतकं डिटेल मी घेणार नाही. तर सगळ्यांनी फॉर्म भरा. स्पेशली ANMसाठी चांगली वॅकन्सी आहे, कुठलीही फी नाही आहे फिमेलसाठी. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सो थँक्यू टू लिसनिंग मी. आणि जर असेच वॅकन्सीसाठी किंवा कुठल्या नोट्ससाठी जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.